11th ॲडमिशन 2024चा राऊंड 2चे फॉर्म सुरू आहे आणि 16 तारखेपर्यंत लास्ट डेट आहेत। तर भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येत आहे की आमच्या फॉर्ममध्ये नॉट इलिजिबल असा एरर येत आहे। तर तो एरर काय येतोय आपण यामध्ये बघूया। तर सर्वप्रथम तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। तर तुमच्याकडे जो आयडी आहे, पासवर्ड आहे आणि खाली दिलेला कॅप्चा टाका आणि लॉग इनला क्लिक करा। तर यामध्ये बघू शकता जर तुम्ही पार्ट 2 फॉर्म भरला म्हणजे राऊंड 2 मध्ये पार्ट 2 फॉर्म भरावा लागतो, तो फॉर्म भरलेला असला पाहिजे आणि त्यामध्ये 2 ऑप्शन चेक करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर लॉग आउट करून तुम्ही वेट करू शकता रिझल्टचा। तर काय चेक करायचं बघा, ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये व्हेरीफाईड किंवा ऑटो व्हेरीफाईड असणं गरजेचं आहे। सेकंड नंबर ऑप्शन फॉर्म म्हणजे कॅप राऊंड फॉर्म हा लॉक असणं गरजेचं आहे। इथे जर लॉक असेल आणि इथे व्हेरीफाईड म्हणजे व्हेरीफाईड बाय सेकंडरी स्कूल किंवा ऑटो व्हेरीफाईड असे ऑप्शन असेल म्हणजे तुमचा नंबर लागू शकतो, म्हणजे तुम्ही राऊंड 2 मध्ये इलिजिबल आहात। आणि काही विद्यार्थ्यांच्या फॉर्म भरताना म्हणजे कॅप राऊंड 2 भरताना यू आर नॉट इलिजिबल असा एरर येत आहे। तो कशामुळे येत आहे बघा, जर तुम्ही 3 डॉटला क्लिक करा, 3 डॉटला क्लिक केल्यानंतर तुम्हाला भरपूर ऑप्शन येईल। यामध्ये तुम्ही जे तुम्हाला ऑप्शन भरायचा आहे म्हणजे तुम्हाला जो कॅप राऊंड 2चा फॉर्म आहे हा अनलॉक करायचा, तर इथे अनलॉकला क्लिक केल्यानंतर बघा काय एरर आलेला आहे। तर अलॉटेड फर्स्ट प्रिफरन्स नॉट इलिजिबल टू अनलॉक ऑप्शन फॉर्म इन रेग्युलर राऊंड 2। तुम्हाला राऊंड 1 मध्ये फर्स्ट नंबरचा प्रिफरन्स मिळालेला आहे, त्यामुळे तुम्ही या राऊंडमध्ये तुमचा फॉर्म एडिट करू शकत नाही आहे, म्हणून तो फॉर्म तुम्हाला ओपन केला जाणार नाही आहे आणि या राऊंडसाठी तुम्ही नॉट इलिजिबल राहणार आहे। तर पुढच्या राऊंडसाठी तुम्ही अर्ज करू शकता जो राऊंड 3रा असणार आहे। तर त्याबद्दलची अपडेट अजूनपर्यंत उपलब्ध करून दिलेली नाही आहे, परंतु अपडेट आल्यानंतर ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि जे विद्यार्थ्यांना मायनॉरिटी कोटा किंवा इन हाऊस कोटा त्याचा फॉर्म वेगळा इथे अप्लाय करावा लागेल, हे लक्षात असू द्या। तुम्हाला जो इन हाऊस कोटा आणि मायनॉरिटी कोटा याचा फॉर्म वेगळा भरावा लागेल आणि रेग्युलर कॅप राऊंड हा वेगळा भरावा लागेल। आणि फॉर्म कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्डला क्लिक करावं लागेल। डॅशबोर्डला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव वगैरे सर्व दिसून येईल आणि तुम्हाला जो कॅप राऊंड फॉर्म आहे हा लॉक असणं गरजेचं आहे। लॉक असला म्हणजे तुमचा फॉर्म 100% बरोबर तुम्ही सबमिट केलेला आहे असं पकडण्यात येणार आहे आणि ते व्हेरीफाईड किंवा ऑटो व्हेरीफाईड असणार आहे। अशा प्रकारे तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता। काही अडचण असल्यास कमेंट्स करा। राऊंड 2चा फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, तो बघू शकता तुम्ही आणि त्या प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता। तर लवकरात लवकर आपले फॉर्म भरून घ्या आणि जे या राऊंडमध्ये इलिजिबल नाही पुढच्या राऊंडमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता। 11च्या ॲडमिशनबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।